हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, अशा वर्कचा ब्लाऊजला असा गळा असतो आणि असा गोल आकार न देता ह्याला वेगळ्या पद्धतीने आकार कसा द्यायचा आहे तुम्हाला आज मी डिटेल इथं दाखवणार आहे. अशा वर्कच्या ब्लाऊजना खूप सुंदर असे वेगवेगळे आकारसुद्धा देता येतात. बघा, उंची इथं 14 घेतलेली आहे. शोल्डर मुंडा आपला 5.25 आहे. छातीची घडी आपली 10ची आहे. बघू शकता तुम्ही, गळारुंदी इथं मी 2 घेतलेली आहे आणि गळ्याची उंची आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. मी इथं 8.5 घेतलेली आहे आणि असा एक सुंदर बॉक्स तयार करून घेतला. बऱ्याचशाच कस्टमरना जसा वर्कचा ब्लाऊज आहे तसा गळा नको असतो, त्यांच्यासाठी ही सुंदर अशी ट्रिक मी दाखवणार आहे. तर बघा, इथं मी पंचकोनी गळा तयार करून घेणार आहे. बरेच वेळेला कस्टमरला तसा गळा नको असतो आणि जशी गळ्याची एम्ब्रॉयडरी आहे त्या हिशोबाने मी असे गळ्याची डिझाईन करते, काढून घेते. बघू शकताय तुम्ही, जसं आपण गळा ड्रॉ केलेला अगदी तसाच व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकते पंचकोनी गळा आपला खूप सुंदर आलेला आहे. मेन फॅब्रिक सवच ठेवून त्याच्या अस्तर उलटं ठेवलेलं आहे आणि सुया वगैरे लावून घेतलेल्या आहेत. 1.5 इंचाचं मार्जिन पकडत बघा, इथं कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घातली, परत कपडा फिरवला आणि परत टिप मारायला चालू केली. अशीच प्रत्येक ठिकाणी ही ट्रिक वापरून आपल्याला ब्लाऊजचे कोपरे काढायचे आहेत. ब्लाऊजचे कोपरे हे ट्रिक वापरली ना, ब्लाऊजचे कोपरे खूप सुंदर निघतात. बघा, डायरेक्ट मी कमरपट्टी तयार करून घेणार आहे. कमरेचा खालचा भागसुद्धा 1.5 इंच मार्जिन पकडत आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे. बघा, कपडा खूप सुळसुळीत आहे, त्यामुळे सटकतो, त्यामुळे सगळीकडे कपडा व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून आपल्याला टिप मारायची आहे. एक्स्ट्रा मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कटिंग करायचं आहे. गळा जसा आहे तसा गळ्याचं मेन फॅब्रिक व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकते, अस्तर कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. संपूर्ण गळ्याला असे सगळ्या ठिकाणी छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपला गळा व्यवस्थित असा आतल्या बाजूला फोल्ड होईल. बघा, मधोमध पाठीतल्या भागात मधोमध हात घालून आपल्याला अस्तर उलटं करून घ्यायचं आहे. दोन्ही हाताने व्यवस्थित प्रेस करतच आपल्याला कमरेकडच्या बाजूला दाबटीप टाकून घ्यायचे. दाबटीप टाकल्यामुळं काय होतं, आपल्या ब्लाऊजला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं. बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. गळ्याला सुद्धाच अशा पद्धतीने मारायचं आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी व्यवस्थित आणि अगदी काठावरून आपली दाबटीप आली पाहिजे. बघा, इथं कोपरा आलेला आहे. कोपऱ्यासुद्धा दाबटीप मारताना ही ट्रिक फॉलो करायची आहे. बघा, इथं कोपऱ्यात सुई खाली घातली, बरोबर कोपऱ्यात सुई ठेवायची आहे, कपडा फिरवायचा आणि परत टिप मारायची. बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग केला तर तुमच्या गळ्याची कोपरे जसं तुम्ही कटिंग करताना होतं ना, अगदी तसंच त्या पद्धतीने अशी व्यवस्थित निघतात. ह्यासाठी ही ट्रिक खूप गरजेची आहे आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर असं येतो. घातल्यानंतरसुद्धा ब्लाऊज खूपच छान बसतो. बघू शकताय तुम्ही, आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित असं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. मोठी 5 नंबरची टीप टाकायची आहे. एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अगदी व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही, अस्तर कुठेही कट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करायचं आहे. बघा, आता बरोबर गळ्याचा मध्य सेंटर करायचं आहे इथं, आणि इथं 4.5 इंच उंचीची आणि अर्धा इंच रुंदीची आपल्याला पाठीतल्या टक्स टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मेजर टेपच्या साहाय्याने सुद्धा मारू शकता, पण मी अंदाजेच इथं घेत आहेत. बघू शकताय तुम्ही, बघा, सुंदर असं आपलं ब्लाऊजचा गळा अगदी 2-3 मिनटात तयार झालेला आहे. खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन युनिक आणि ट्रेंडिंग तयार झालेली आहे. तर अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. थँक्यू सो मच.